वेलकम स्टुडंट्स. करंट इलेक्ट्रिसिटीच्या या नेट फ्रेश लेक्चरमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. होप सो सगळे विद्यार्थी अभ्यास करत असाल अशी अपेक्षा करतो, पण अजूनही काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स येत नाही आहेत. सो त्याबद्दल सर्वांनी जरा काळजी करा, अभ्यास करा, मला फोन करायला नका सांगू, ठीक आहे? ओके. सो नाव इन दिस लेक्चर आपण बघणार काय होता या लेक्चरमध्ये आतापर्यंत बघूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेजरिंग डिव्हाइसेस बघितले. त्यामध्ये मेजरिंग डिव्हाइसेस जे होतं ते मेजरिंग डिव्हाइस होतं ॲमीटर आपण बघितलं, व्होल्टमीटर बघितलं. पण ॲमीटर आणि व्होल्टमीटर हे बनतं कशापासून याच्याविषयी आपण म्हणजे त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन आपण गॅल्व्हनोमीटर थ्रू चेक केलं. ओके, गॅल्व्हनोमीटर झालंय, करंटमीटर झालंय, व्होल्टमीटर झालंय, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट बघितली होती शंट रेझिस्टन्स. गॅल्व्हनोमीटरला पॅरलली जो रेझिस्टन्स आपण कनेक्ट करतो त्याला म्हणतो आपण शंट रेझिस्टन्स. याचं काम काय आहे? त्याचं काम आहे जो फ्लो ऑफ करंट आहे त्या फ्लो ऑफ करंटवरती कंट्रोल ठेवणं. गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस जो काही करंट फ्लो होणार आहे त्या फ्लो ऑफ कंट्रोलवरती कंट्रोल ठेवणं. ओके. त्यानंतर आपण व्होल्टमीटर बघितला. व्होल्टमीटरमध्ये केलं काय, तर व्होल्टमीटरमध्ये एक रेझिस्टन्स घेतला, तो सिरीजमध्ये कनेक्ट केला गॅल्व्हनोमीटरवरून. त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू या आपण लार्ज ठेवली होती. जो रेझिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट केला त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आपण स्मॉल ठेवली होती. मग याच्यासाठी मी एक तुम्हाला कंपॅरिझनचा टेबल द्यायला सांगितला होता. काही विद्यार्थ्यांनी त्याचे फोटो पाठवलेले आहेत, फक्त मुलींनीच फोटो पाठवलेले आहेत. बाकीचे उरलेले सगळे विद्यार्थी अजून कोणीही त्याच्यावर फोटोग्राफ्स आलेले नाही. सो तुम्ही काळजी करा, अभ्यास करा. जर नसेल जमेल तर तसं मला सांगा, मी पुढची ऍक्शन घ्यायला तयार असेल. ओके, चला आता करूया सुरुवात. सो नाव आज आपण काय बघणार आहोत, आजचा जो टॉपिक घेणार आहोत त्याचं नाव आहे व्हीटस्टोन नेटवर्क. मग आता हे व्हीटस्टोन नेटवर्क काय समजून घेऊ. व्हीटस्टोन नेटवर्क. ओके. आता काय होतं, समजा तुम्ही एक रेझिस्टन्स घेतला, ठीक आहे. मी एक रेझिस्टन्स घेतो किंवा एखादी कंडक्टिंग वायर घेतो. सो नाव दिस इज अ कंडक्टिंग वायर. आता ही कंडक्टिंग वायर फॉर एक्झाम्पल, आता ह्या कंडक्टिंग वायरचा काहीतरी रेझिस्टन्स असणार, ठीक आहे. आणि तो रेझिस्टन्स जर आपण रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला जर घेतला, रेझिस्टन्स डिपेंड्स असतो रो मल्टिप्लाय बाय एल अपॉन ए, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय लेंथ अपॉन एरिया. ही कोणती डेन्सिटी, सॉरी याला म्हणतो आपण रेझिस्टिव्हिटी. दिस इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टिव्हिटी. सो रेझिस्टन्स इज डिपेंड्स ऑन रेझिस्टिव्हिटी, लेंथ अपॉन एरिया. नाव आता ही रेझिस्टिव्हिटी काय सांगते, रेझिस्टन्स जनरली रेझिस्टिव्हिटी सांगणार आहे की त्या मटेरियलचा रेझिस्टन्स किती. सो रेझिस्टिव्हिटी इज स्पोक अबाउट दी प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. मग आता ही रेझिस्टिव्हिटी चेंज कधी होणार, मग रेझिस्टिव्हिटी चेंज झाली तर रेझिस्टन्स सुद्धा चेंज होणार. मग आपण सिंपल म्हणणार रेझिस्टन्स कधी चेंज होणार. बघा, कुठल्याही मटेरियलचा विदाउट अप्लाइड एनी पोटेन्शियल डिफरन्स रेझिस्टन्स कसा चेंज होऊ शकतो. सो चेंज इन रेझिस्टन्स of the material due to, आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या ड्यू टू फर्स्ट, समजा टेम्परेचर चेंज झालं, बदलू शकतो ना रेझिस्टन्स. ह्युमिडिटी चेंज झाली, प्रेशर चेंज झालं, स्ट्रेन चेंज झालं. अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीज मटेरियलच्या म्हणजे या प्रॉपर्टीजमुळे मटेरियलचा रेझिस्टन्स चेंज होतो. मग समजा आपण रिव्हर्स केलं तर या चेंज इन रेझिस्टन्समुळे आपण टेम्परेचर मोजू शकतो का. बघा समजून घ्या, जर टेम्परेचर चेंज झालं तर रेझिस्टन्स बदलतोय. मग आता तोच चेंज इन रेझिस्टन्स जर मी काउंट केला, मेजर केला, जो चेंज झालेला रेझिस्टन्स आहे तो जर मी मेजर केला आणि त्याचं कन्व्हर्जन जर टेम्परेचर मध्ये केलं तर मला समजेल किती टेम्परेचर चेंज झाले. समजते सर्वांना. जे आपले टेम्परेचर सेन्सर्स आपण बघतो, जे ह्युमिडिटी सेन्सर बघतात, जे प्रेशर सेन्सर्स असतात, जे स्ट्रेन सेन्सर्स असतात, ते ऍक्च्युअली वर्क कुठल्या प्रिन्सिपलवरती होतं, तर वरती ह्या प्रिन्सिपलवरती होत असतात. मग तिथं केलं काय जातं, बघा जे सेन्सर्स असतात त्या सेन्सरला काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड करावं लागतं. मग ते पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड केल्यामुळे एक स्टेबल कंडिशन आपल्याला भेटते. जोपर्यंत कुठलंही टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर आपण कन्सिडर करू की रूम टेम्परेचर फॉर एक्झाम्पल आता 25 to 27 डिग्री सेल्सिअस हे रूम टेम्परेचर असेल. आता ह्या रूम टेम्परेचरला रेझिस्टन्स काय पुढे डिफ्लेक्शन दाखवणार नाही, मटेरियलचा रेझिस्टन्स चेंज होणार नाही. मग पोटेन्शियल डिफरन्स जर अप्लाय केला तर आपल्याला एक रेझिस्टन्सची स्पेसिफिक व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला जे काउंट होणार आहे तो करंट काउंट होणार आहे जनरली. तो करंट एक कॉन्स्टंट करंट असेल.
आता करंट कशावरती बदलतो, जर आपण ओम्स लॉचा फॉर्म्युला घेतला V इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय R, त्याच्यावर जनरली ओम्स लॉ डिपेंड आहे. मग हा करंट कधी बदलणार, करंट कधी चेंज होणार, व्होल्टेज डिवाइडेड बाय रेझिस्टन्स. जर रेझिस्टन्स चेंज झाला तर करंट चेंज होणार. पण रूम टेम्परेचर फॉर एक्झाम्पल 27 डिग्री हे रूम टेम्परेचर आहे आणि या रूम टेम्परेचरला जो रेझिस्टन्स आहे असं कन्सिडर करू की 3 किलो ओम एवढा रेझिस्टन्स आहे, जे ऍक्च्युअल आपण घेतला होता त्या एवढ्या रेझिस्टन्सच आपण एक आपलं सर्किट ते डिझाइन केलं 3 किलो ओम साठी. मग आपल्याला 27 डिग्री सेल्सिअसला करंट किती दाखवणार आहे, फॉर एक्झाम्पल 0 अँपिअर एवढं करंट दाखवलं. किती करंट दाखवला आहे, 0 अँपिअर. आता झालं काय, टेम्परेचर वाढत चाललं, टेम्परेचर इन्क्रीज होत चाललं. टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज होणार मटेरियलचा रेझिस्टन्स कमी होत जातो. मग मटेरियलचा रेझिस्टन्स कमी होत गेला तर करंट काय होत जाणार, ऑब्वियसली वाढत जाणार आहे. आता करंटची व्हॅल्यू 0 अँपिअर असेल का, नाही, ती वाढणार, मोर दॅन 0 अँपिअर असणार. मग 10 अँपिअर असेल, 20 अँपिअर असेल, 30 अँपिअर असेल. केलं काय बघा, तर आपण टेम्परेचर चेंज झाला, टेम्परेचर चेंज झाल्यावर रेझिस्टन्स काउंट केला, रेझिस्टन्स चेंज झाला, रेझिस्टन्स काउंट केल्यावर करंट, जो करंट होता तो करंट चेंज व्हायला लागला. मग आता करंट चेंज होतोय ना, मग आपण हे करंट आणि टेम्परेचर मधलं किंवा रेझिस्टन्स आणि टेम्परेचर मधलं एक रिलेशन आपण घेतलंय काय, ते R ऑफ T इज इक्वल टू R0 1 प्लस अल्फा मल्टिप्लाय बाय डेल्टा T, हे रिलेशन आपण घेतलंय. मग टेम्परेचर जर मला फाइंड करायचं असेल तर चेंज इन रेझिस्टन्स सिम्पली फाइंड करणार, तर मला टेम्परेचर भेटून जाणार. ह्याच प्रॉपर्टी आपल्याला मेजर करायची. समजते सर्वांना. सो व्हिस्टन नेटवर्क इज ऍक्च्युअली द प्रोसेस टू फाइंडिंग द टेम्परेचर चेंज, ह्युमिडिटी चेंज, प्रेशर चेंज, स्ट्रेन चेंज अँड अदर प्रॉपर्टीज ऑल्सो. सो आता ही बेसिक आयडिया होती व्हिस्टन नेटवर्क विषयी. आता आपण व्हिस्टन नेटवर्कला ऍक्च्युअली सुरुवात करतो. मग आता हे व्हिस्टन नेटवर्क काय असतं हे सगळ्यांनी कंप्लीट करून घ्या. व्हिडिओ कुठेतरी पॉज करून याला कंप्लीट करून ठेवा, तुम्हाला बेसिकसाठी लागेल. ह्याचे जे ॲप्लिकेशन आहे आता फक्त आपण एक बेसिक आयडिया घेणार आहोत की व्हिस्टन नेटवर्क काय आहे. याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स जर घेतलं तर ह्या इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला व्हिस्टन नेटवर्क, त्याच्यानंतर ह्या डिफरंट टाइप्स ऑफ सेन्सर्स असतात, ते सेन्सरचा तुम्हाला अभ्यास करायला भेटेल. ओके, ठीक. आता व्हिस्टन नेटवर्क ॲक्च्युअली एक सायंटिस्ट होता चार्ल्स व्हिस्टन, हे सायंटिस्टचं नाव आहे. व्हिस्टन हे सायंटिस्टचं नाव आहे. चार्ल्स व्हिस्टन, त्याने जनरली याचा शोध लावला आहे, चार्ल्स व्हिस्टन. ओके, मग आता घेऊ त्याने काय केलं, तर त्याने एक ब्रिज, बघा व्हिस्टन नेटवर्कला दुसरं नाव आहे ब्रिज, त्याला व्हिस्टन ब्रिज सुद्धा म्हणतात. मग आता ब्रिजचं काम काय आहे, समजा हा पॉइंट ए असेल आणि हा पॉइंट बी असेल आणि तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही एक असा ब्रिज तयार केला, हा असा ब्रिज तयार केला. मग मला एक सांगा, तुम्ही ह्या पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत कधी जाणार, ज्यावेळेस ब्रिज एक्झॅक्टली बॅलन्स असेल त्यावेळेसच तुम्ही पॉइंट ए टू पॉइंट बी ही पोझिशन कव्हर करू शकता. जर ब्रिज अनबॅलन्स असेल तर, व्हेन ब्रिज इज कम्प्लिटली बॅलन्स, तुम्ही जाणार ए पासून बी पर्यंत. जर ब्रिज अनबॅलन्स असेल तर तुम्हाला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जाता येणार नाही. ठीक आहे. मग आता ह्या अनबॅलन्स ब्रिज मध्येच आपण मेजर करणार आहोत आपल्या डिफरंट पॅरामीटर्स. मग त्याने काय केलं, एक ब्रिज फॉर्म, मग असा ब्रिज नसेल, त्याने फॉर्म केलेला जो ब्रिज आहे म्हणजे त्याने काय केलं, 4 रेझिस्टन्स घेतले आणि ते 4ही रेझिस्टन्स एका क्वाड्रिलॅटरल मध्ये कनेक्ट करून दिले. मग बघूया, मी ते क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करतो. ओके, व्यवस्थित किती वाटत तुम्हाला, जर आवडत नसेल तर होप्स सगळ्यांना आवडत असेल. बघा विद्यार्थ्यांनो, रेग्युलर अभ्यास करा. बरेचसे विद्यार्थ्यांचे अजूनही फोटो येत नाही, म्हणजे जर तुम्ही सिरियस नाही आहात आणि तुम्ही सिरियस जर नसाल तर आपलं जे ऑनलाईन सेशन चालू आहे ते ऑनलाईन सेशनचा कुठेही उपयोग होणार नाही. हा क्वाड्रिलॅटर तयार केला, ए इथं असेल पॉइंट बी, सी आणि डी, हा एक क्वाड्रिलॅटर फॉर्म केला. ठीक आहे. त्याच्यानंतर ए आणि बी मध्ये त्यांनी एक रेझिस्टन्स जोडलेला आहे, ए आणि बी मध्ये. दिस इज फॉर बोर्ड 12th बोर्ड प्लस जे मेन्स. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये 12th बोर्ड मध्ये हा पॉइंट विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर हा असेल ए आणि बी मध्ये जोडलेला रेझिस्टन्स पी, बी आणि सी मध्ये जोडलेला रेझिस्टन्स आहे क्यू.
ए आणि डी मध्ये जोडलेला रेझिस्टन्स आहे, त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे R, आणि डी आणि सी मध्ये जो रेझिस्टन्स त्यांनी कनेक्ट केला तो जो रेझिस्टन्स आहे त्या रेझिस्टन्स मध्ये येस. मग 4 रेझिस्टन्स या क्वाड्रिलॅटरल मध्ये त्यांनी काय करून दिले, कनेक्ट करून दिले. त्यानंतर या विस्टन भाऊनी पुढे काय केलं तर ए आणि सी मध्ये त्यांनी सेल जोडला. मग ए आणि सी मध्ये त्यांनी हा जोडलेला सेल. तसे हुशार होते हा विस्टन भाऊ. हे बघा ए आणि सी मध्ये त्यांनी एक रेझिस्टन्स कनेक्ट केला. ठीक आहे, ओके क्लिअर. इथं बॅटरी असेल, त्यानंतर करंट फ्लो होणार आहे. माहिती इथं करंट किती फ्लो होतो, I एवढा करंट फ्लो होणार आहे. पॉइंट ए पासून करंटचं डिस्ट्रीब्युशन होऊन जातं. हे कुठं घेतलं आपण, किरचॉफ्स फर्स्ट लॉ मध्ये. किरचॉफ्स फर्स्ट लॉ म्हणजे कोणता लॉ आहे तो, लूप लॉ, नोडल मेथड मध्ये. तर नोडल मेथड मध्ये आपण घेतलं होतं की हा एक पॉइंट असेल, त्याला लूप लॉ सुद्धा म्हणतो. हा एक पॉइंट असेल आणि ह्या पॉइंट पाशी करंट येत असेल, बरोबर, आणि ह्या पॉइंट पासून करंट आउटसाइडला जात असेल. मग आता इथं करंट किती आला, फॉर एक्झाम्पल I एवढा करंट आला. मग इकडं किती करंट गेला, मी याला म्हणतो I1. इकडं किती करंट गेला, याला म्हणतो मी I2. म्हणजे I एवढा करंट इक्वली काय झाला, डिस्ट्रीब्यूट झाला. मग किती करंट प्रोव्हाइड केला I, किती करंट मध्ये डिस्ट्रीब्युशन झालं I1 प्लस I2. एवढंच आहे. क्लिअर होतंय. आता हीच प्रोसेस या ठिकाणी झाली. या ठिकाणी पॉइंट ए मध्ये काय, हा नोड पॉइंट आहे. नोड पॉइंट पासून 2 ब्रांचेस इथे गेले. पहिल्या पॉइंट ए पर्यंत किती करंट आला I, 2 ब्रांचेस मध्ये करंट काय होणार, डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे A टू B मध्ये करंट जाणार आहे, तो करंट असेल I1, आणि A टू D मध्ये जो करंट गेला तो करंट असेल I2. ओके, सो टोटल करंट इथे लिहितो मी, टोटल करंट इन quadrilateral ABCD from which across A and C is I is equal to असेल I1 plus I2. हे झालं आपलं इक्वेशन 1. ओके, क्लिअर होतं. किती करंट गेला इकडं I1, इकडं किती करंट गेला I2. आता या विस्टन भाऊनी पुढे काय केलं तर हा करंट जो आहे म्हणजे हा एक ब्रिज आहे, आणि हा ब्रिज जर अनबॅलन्स असेल, क्वाड्रिलॅटरल एक फॉर्म काय झाला, ब्रिज फॉर्म झाला. हा ब्रिज जर अनबॅलन्स होता तर करंट मध्ये काय होणार, चेंजेस होणार. ब्रिज अनबॅलन्स कसा, त्यांनी काय केलं, पॉइंट बी आणि पॉइंट डी मध्ये एक गॅलोमीटर त्यांनी कनेक्ट करून दिलं. हा असेल गॅलोमीटर. पॉइंट बी आणि पॉइंट डी मध्ये त्यांनी एक गॅलोमीटर कनेक्ट करून दिला. गॅलोमीटरचा सिंबल आपण मागच्या लेक्चर मध्ये घेतलाय. कोणी मागचं लेक्चर मिस केलं असेल तर सजेशन बॉक्स मध्ये त्याच्यावर पिन सजेशन बॉक्स मध्ये ते लेक्चर तुम्हाला भेटेल. ओके, ठीक. मग आता गॅलोमीटर मधून किती करंट फ्लो होतो सगळ्यांना माहिती आहे. गॅलोमीटर म्हणजे जी हा त्याच्यावर काय झाला, रेझिस्टन्स झाला. मग या गॅलोमीटर मधून जो करंट फ्लो होतो तो करंट असतो I ऑफ G. अब गॅलोमीटर घेतला कशासाठी समजून घ्या. गॅलोमीटर कशासाठी घेतला आहे, ब्रिज ज्यावेळेस अनबॅलन्स असणार त्यावेळेस त्या करंट मध्ये काहीतरी चेंजेस होणार, आणि ते करंट मध्ये असणारे चेंजेस काउंट करण्यासाठी आपण हा गॅलोमीटर पॉइंट बी आणि पॉइंट डी मध्ये कनेक्ट केला. बघा, पॉइंट ए आणि पॉइंट सी मध्ये काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. मग आता पॉइंट ए आणि पॉइंट सी मध्ये आपण कुठे करंट मेजर करू शकतो का, नाही. मग आता आपल्याला काय करावं लागणार की हा ब्रिजच्या अजून उरलेले 2 पॉइंट्स कोणते, पॉइंट बी आणि पॉइंट डी. मग ह्या पॉइंट बी आणि पॉइंट डी मध्ये जर रेझिस्टन्स अनबॅलन्स झाला तर ह्या पॉइंट बी आणि पॉइंट डी मध्ये असणारे पोटेन्शियल डिफरन्स काय होणार, बदलणार आहे. बरोबर, इथे जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते पोटेन्शियल डिफरन्स असेल V ऑफ B. इथे जे पोटेन्शियल असणार ते असेल पोटेन्शियल V ऑफ D. मग आता जर पोटेन्शियल ॲट पॉइंट B आणि पोटेन्शियल ॲट पॉइंट D हे दोन्ही जर इथं डिफरन्स क्रिएट झाला तर करंट काहीतरी या गॅलोमीटर मधून फ्लो होणार, आणि तो करंट गॅलोमीटर मध्ये फ्लो होणार आणि तो डिफ्लेक्शन आपल्याला दाखवायचा. म्हणजे कोण दाखवणार, गॅलोमीटर दाखवणार. एकदम सिंपल प्रोसेस. बघा समजून घ्या. केलं काय, ए आणि सी मध्ये बॅटरी कनेक्ट केली, इथं की कनेक्ट केली. ज्यावेळेस की आपण प्लग करणार आहे त्यावेळेस करंट काय होणार, फ्लो व्हायला सुरुवात होणार. मग करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली, इथं किती करंट आला I1, पॉइंट बी पर्यंत सुद्धा किती करंट पोहोचला I1. त्याच्यानंतर पॉइंट डी पर्यंत किती करंट पोहोचला I2. आता काय होणार, जर ए आणि सी हे 2 पॉइंट वरती ब्रिज अनबॅलन्स होऊ शकत नाही. मग आता उरले 2 कोणते पॉइंट्स, पॉइंट बी आणि पॉइंट डी. मग
पॉईंट बी आणि पॉईंट डी फक्त हे दोन पॉइंट्स ब्रिज मध्ये अनबॅलन्स शोधू शकता. जसं की Q ची व्हॅल्यू, P ची व्हॅल्यू, R व्हॅल्यू, रेझिस्टन्स, S व्हॅल्यू. मग याच्यापैकी तीन रेझिस्टन्स कॉन्स्टंट राहिले आणि एक रेझिस्टन्स बदलला. मग एक रेझिस्टन्स बदलला याचा अर्थ काय? तर एक रेझिस्टन्स चेंज झाल्यामुळे इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल सारखं नाही का? आता नाही. जोपर्यंत सगळ्यांमध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट होत्या, रेझिस्टन्स P डिवाइडेड बाय Q and R डिवाइडेड बाय S. बघा याच्यावर बॅलन्सिंग कंडिशन आहे. The balancing condition of, मी the balancing condition लिहून देतो ती ऍक्च्युअली आपल्याला प्रूव्ह करायची आहे. The balancing condition of Wheatstone network when bridge is in balance condition, ती कंडिशन आहे P अपॉन Q इज इक्वल टू आहे R अपॉन S. ही ऍक्च्युअली बॅलन्सिंग कंडिशन आहे आणि हीच बॅलन्सिंग कंडिशनचं प्रूफ आपल्याला घ्यायचं म्हणून मी इथे लिहितो P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S. हे प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे प्रूफ तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये ऍक्च्युअली हेच आहे. ओके. मग आता समजा जर मी P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन S हा जर रेशो 1:1 असेल, 1:1 असेल म्हणजे करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर किती असेल? 0. हा जर रेशो 1:1 असेल तर करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर किती असणार आहे? 0. याचा अर्थ काय? बघा समजून घ्या. करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर याचा अर्थ करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर इज इक्वल टू 0. याचा अर्थ पोटेन्शियल ॲट पॉइंट B and पोटेन्शियल ॲट पॉइंट D बोथ आर इक्वल इन पोटेन्शियल. करंट केव्हा फ्लो होणार आहे? ज्यावेळेस काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल त्यावेळेस करंट फ्लो होणार. समजतंय सर्वांना? बघा करंट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आता इथे काय होतं? कुठेही पॉइंट बी आणि पॉइंट डी वरती बॅलन्सिंग कंडिशन अचीव झाल्यामुळे पॉइंट बी आणि पॉइंट डी हे इक्वल इन पोटेन्शियल आले, त्यामुळे करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर काय असेल? 0 असेल. ओके. बघा हे पॉइंट क्लियर करून घ्या, काही करू नका, समजून घ्या. When bridging balance condition P upon Q is equal to R upon S, then the potential at point B is equal to potential at point D. Okay, जे काही पोटेन्शियल असेल at point B आणि पोटेन्शियल at point D both are काय असेल? इक्वल असेल. सो करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर इज 0. त्याला म्हणणार आपण करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर across the galvanometer is 0. करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर किती असेल? 0 असेल. पॉइंट क्लियर झाला सर्वांना? ओके. मग आता समजून घ्या. बघा इथं करंट किती आला आहे? पॉइंट C पाशी, पॉइंट B पाशी किती करंट आला? I1. पॉइंट B पासून इथं पॉइंट B आणि D मध्ये किती करंट फ्लो होतोय? I ऑफ G. मग आता B आणि C मध्ये या ब्रँच मध्ये जोडलेलं करंट किती असेल? व्यवस्थित समजून घ्या. बघा हा पॉइंट B आहे आणि हा पॉइंट तुमच्यावाला आहे B, आहे A आणि C. इथं करंट येत आहे I1. त्यानंतर B आणि D मध्ये इकडे करंट जात आहे IG. इकडे करंट किती आला? I1. इकडे करंट किती जातोय? IG. मग इथं उरलेला करंट किती असेल? एकदम सिंपल आहे. बघा दिस करंट अँड दिस करंट बोथ आर इन डिफरंट डायरेक्शन, म्हणून असेल I1 मायनस IG. याच्यासाठी किर्चॉफ फर्स्ट लॉ व्यवस्थित बघा. ओके. सो B आणि C मध्ये करंट किती असेल? I1 मायनस IG. क्लियर झालं सर्वांना? इथं सुद्धा करंट किती असणार आहे? I1 मायनस IG. ठीक आहे. त्यानंतर आता पॉइंट D कडे बघू. इथं करंट किती आलेला आहे? IG. आता बघू पॉइंट D. हे बघा समजून घ्या. पॉइंट D असेल या ठिकाणी, त्याच्याकडे या ठिकाणी करंट पोहोचतोय पॉइंट D. पॉइंट A टू D मध्ये करंट आलेला आहे I2. त्याच्यानंतर वरून किती करंट येत आहे? तो आहे IG. मग आता दोन्ही करंटची डायरेक्शन काय आहे? सेम आहे. दोन्ही करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणजे दोन्ही काय झाले? ऍड झाले. म्हणून इथं करंट असेल I2 प्लस IG. म्हणजे D आणि C मध्ये आता किती करंट फ्लो होणार आहे? समजून घ्या. D आणि C मध्ये करंट फ्लो होणार आहे I2 प्लस IG. त्यानंतर इथे करंट पोहोचेल I2 प्लस IG. अशा पद्धतीने. आणि पॉइंट C पासून आता किती करंट निघणार बघा?
तर पॉईंट सी पासून दोन्ही ऍड करू ना. I1 बघा दोन्ही करंट त्या पॉईंट सी पर्यंत येत आहे म्हणजे दोन्ही ऍड करायचे. I1 मायनस IG प्लस I2 प्लस IG. IG and IG प्लेट कॅन्सल म्हणजे I1 प्लस I2 एवढा करंट पॉईंट सी मध्ये फ्लो होणार आहे आणि I1 प्लस I2 म्हणजे इक्वेशन 1 आहे आणि ते इक्वेशन 1 म्हणजे किती करंट फ्लो होतोय I एवढा करंट फ्लो होतो म्हणजे I1 प्लस I2 किती करंट फ्लो केला I म्हणजे इथून करंट किती फ्लो होतोय I. बघा करंट किती पाठवला होता I भेटला किती I. जर I एवढा करंट सेंड केला सी पासून सुद्धा I एवढा करंट भेटला. क्लिअर होतंय. करंटची डायरेक्शन सगळ्यांना समजलं कन्फर्म. नसेल समजले तर रिपीट करा तुम्हाला क्लिअर होईल. ओके आता पुढे चला. सो नेक्स्ट कंडिशन समजल्या बघा रे किती करंट फ्लो झाला I I1 I2. The balancing condition of the Wheatstone network when bridging is in balance condition P upon Q is equal to R upon S. हे इक्वेशन ऍक्च्युअली आपल्याला प्रूव्ह करायचे. देन ही कंडिशन जर बॅलन्सिंग कंडिशन जर असेल तर पोटेन्शियल जे असणार पॉइंट बी आणि जे पोटेन्शियल असेल पॉइंट डी दोन्ही काय असतील इक्वल असतील म्हणजे इथं कुठेही पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट नाही. मग पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट नसेल तर करंट अक्रॉस गेला म्हटलं किती असणार आहे 0 असणार. ठीक आहे. आता पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे. इक्वेशन 1 आपल्याला भेटले I I1 I2. नाव हे कंप्लीट करून घ्या सर्वांनी. ठीक आहे. मी याला रद्द करतो. बोर्ड मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. बुक्स मध्ये व्यवस्थित वाचून घ्या. बुक्स मध्ये नोट्स काढा सर्वांनी स्वतःच्या आणि बुक्स मधून 12वी साठी हा टॉपिक क्लिअर करून घ्या. ओके. आता मी पुढे एक्सप्लेन करतो. बाय युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सेकंड लॉ जो आहे तो मी वापरतो. मग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा कोणामध्ये आहे लूप आणि करंट डायरेक्शन. जर लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम जर असेल तर जो काही रेझिस्टरच्या अक्रॉस करंट असतो तो आपण मायनस घेतो आणि लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम नसेल अपोजिट असेल तर रेझिस्टरच्या अक्रॉस जो करंट असतो तो आपण काय घेतो प्लस घेतो. हे आपण सेकंड लॉ मध्ये घेतलंय. याचं लेक्चर तुम्हाला सजेशन बॉक्स मध्ये येऊन जाणार आहे. परत एकदा सांगतो ते लेक्चर व्यवस्थित बघा तुम्हाला याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोसेस. ठीक. मग आता किर्चॉफ्स व्होल्टेजला याच्यासाठी काय करतो काही लूप्स तयार करतो. पहिला लूप असेल पहिल्यांदा गॅलनमीटरचा हा लेफ्ट पार्ट आहे तो मी घेतो. त्यानंतर गॅलनमीटरचा राईट पार्ट मी घेतो. ठीक आहे. मग गॅलनमीटरचा आता फर्स्ट पार्ट घेतो म्हणजे त्याच्यावाला लेफ्ट लूप आणि त्या लेफ्ट लूप जो आहे त्याची डायरेक्शन आहे ए म्हणजे ए पासून मी जाणार आहे बी कडे बी पासून मी जाणार आहे डी कडे आणि डी पासून मी येणार आहे ए कडे. ही झाली याच्यावाली लूप डायरेक्शन. आणि लूप डायरेक्शन आणि I1 IG इथं I2 तुम्हाला जी दिसते ती आहे याच्यावाली करंट डायरेक्शन. सो फर्स्ट लूप घेतो बाय युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. फर्स्ट लूप आणि लूप आहे ए बी बघा ए बी डी आणि ए बी डी ए हा फर्स्ट लूप घेतला. ठीक आहे. मग आता सॉल्व करू. बघा फर्स्ट लूप घेतला. मग फर्स्ट लूप मध्ये मी कुठे जाणार आहे ए टू बी. मी पहिले डायरेक्शन आहे माझ्याकडे ए टू बी. मग पहिल्यांदा गेलो मी लूप ए टू बी कडे गेलो. हा इथे या ठिकाणी ए टू बी कडे गेलो बरोबर. ए टू बी कडे जाताना ही काय आली बघा लूप डायरेक्शन बघितली आणि आता मी चेक करतोय करंट डायरेक्शन. जर लूप डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन बघा लूप डायरेक्शन लूप चाललोय ए पासून बी कडे आणि करंट सुद्धा चाललाय ए पासून बी कडे. मग करंट डायरेक्शन आणि लूप डायरेक्शन जर सेम असेल तर रेझिस्टन्सच्या अक्रॉस रेझिस्टन्स कोणता आहे पी. रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट किती आहे I1. रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट येणार आहे तो करंट घ्यायचा आहे तुम्हाला मायनस. एकदम फ्रेश डोकं ठेवून बसा व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा मी काय सांगतोय लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल जो काही करंट असणार आहे रेझिस्टन्सच्या अक्रॉस तो करंट आपल्याला निगेटिव्ह द्यायचा आहे. मग आता लूप डायरेक्शन बघा लूप डायरेक्शन कुठे चाललंय ए पासून बी कडे आणि करंट डायरेक्शन सुद्धा कुठे चालली ए पासून बी कडे. दोघांची डायरेक्शन सेम आहे का. मग ह्या रेझिस्टन्स जो आहे कोणता रेझिस्टन्स आहे पी. पी ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट किती आहे I1. तो पी ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस असणारा करंट I1 हा तुम्हाला मायनस घ्यायचा आहे. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे मायनस I1 मल्टिप्लाय बाय किती असेल पी असेल. झालं क्लिअर कन्फर्म. रेझिस्टन्सच्या अक्रॉस येणारा करंट काय घेतला मायनस घेतला. आता पुढे चल बघा आता मी कुठून जाणार आहे ए पासून बी कडे गेलो. आता नेक्स्ट आहे बी पासून जाणार आहे मी डी कडे. ए टू बी झाला. आता बी टू डी बघा आता बी टू डी गेल्यानंतर मला समजलं की ही काय याच्यावरती लूप
लूप डायरेक्शन आणि हीच काय आली याच्यावरती करंट डायरेक्शन. तर मला एक गोष्ट समजते बघा, लूप डायरेक्शन आणि इथे येणार ही करंट डायरेक्शन. लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन काय आहे, सेम आहे बरोबर. लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल, अजून एक काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन असेल की सर ही जी करंट डायरेक्शन आहे ती आपल्या मनाने घ्यायची का, अजिबात नाही. ही करंट डायरेक्शन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन असते, प्रॉब्लेम मध्ये अजिबात चेंजेस होत नाही. तुम्हाला फक्त किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट डायरेक्शन दिलेली असते. ठीक आहे. ओके. मग आता लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन काय सेम आहे. मग लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल, रेझिस्टन्स कोणता आहे, जी. बघा गॅलव्हॅनोमीटरच्या मागच्याच लेक्चर मध्ये सांगितलंय की गॅलव्हॅनोमीटरचा जो इंटरनल रेझिस्टन्स आहे तो इंटरनल रेझिस्टन्स आपण जी ने दाखवत असतो. मग इथं जो इंटरनल रेझिस्टन्स आहे जी, त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट फ्लो होतोय, कोणता करंट फ्लो होतोय, आय ऑफ जी. हा करंट घेताना काय घ्यायचंय, मायनस घ्यायचा. का बरं मायनस घ्यायचा, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम म्हणून काय घेतला, मायनस आय जी मल्टिप्लाय बाय कॅपिटल जी. ओके, क्लियर झालं सर्वांना, डन. ठीक. आता पुढे जाऊ. सो नेक्स्ट पुढे गेलो आता मी, A टू B झाला, B टू D झाला, आता D टू A. मग बघा इथे D टू A या ठिकाणी ही असेल D टू A डायरेक्शन. मग समजून घ्या इथं D टू A जात असताना D टू A जर व्यवस्थित बघितलं ही काय आली याच्यावरी, या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही आली याच्यावरी Q दाखवले त्या याच्यावरी लूप डायरेक्शन. आणि इथं जर बघितलं व्यवस्थित तर ही काय याच्यावरी करंट डायरेक्शन. मग आता इथं थोडासा गोंधळ, बघा गोंधळ काहीच नाही. जर व्यवस्थित बघितलं, जी वरती चाललाय तो एरो तो आहे लूप डायरेक्शन, जो खाली चाललाय तो एरो आहे करंट डायरेक्शन. मग लूप डायरेक्शन इकडे चालली, करंट डायरेक्शन बॉटमला चाललाय. जर लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम एक अपोजिट आहे, अपोजिट आहे. मग जो काय करंट असेल रेझिस्टन्सच्या अक्रॉस, रेझिस्टन्स कोणता आहे, R. या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट किती आहे, I2. मग रेझिस्टन्सच्या अक्रॉस असणारा करंट जर लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर अपोजिट असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. समजून घ्या, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. मग रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट असेल तो काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय करणार, प्लस I2 मल्टिप्लाय बाय किती असेल, R. हे सगळ्यांची ऍडिशन इज इक्वल टू काय असते, 0 असते. कोणत्या लॉ नुसार, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नुसार. ओके, इक्वेशन आपलं फर्स्ट होतं, आता इक्वेशन आलं आहे सेकंड. ओके, ठीक. आता हा सिमिलरली झाला. आपण जो लेफ्ट साइडचा जो लूप होता तो सॉल्व केला. आता सॉल्व करणार आहोत राइट साइड लूप. सो सेकंड येऊन ना लूप, लूप आहे B C D आणि नंतर असेल B. यालाही त्याच पद्धतीने सॉल्व करणार. लूप कोणचा आहे, B C D आणि B. चला घेऊ सुरुवात, करायची सुरुवात ना. चला B आणि C पर्यंत जा, B पासून C कडे जाऊ. सो B टू C मध्ये चाललो, या ठिकाणी B टू C मध्ये गेलो. ही काय आली याच्यावरती, लूप डायरेक्शन. रेझिस्टन्स कोणचा आहे, Q. करंट किती फ्लो होतोय, I1 मायनस I मल्टिप्लाय बाय G एवढा करंट फ्लो होतो. मग लूप डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन काय आहे, सेम आहे. लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल तर रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो काही करंट असतो तो रेझिस्टन्सच्या अक्रॉस येणारा करंट काय असेल, बघा लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल, रेझिस्टन्स कोणता आहे, Q. रेझिस्टन्सच्या अक्रॉस येणारा करंट डायरेक्शन काय घ्यायचा, मायनस, म्हणजे मायनस I1 मायनस IG मल्टिप्लाय बाय Q. बघा रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंटला साइन काय आलं, मायनस. कशामुळे, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम आहे. ठीक आहे. आता पुढे चालणार B टू C झालं, आता C टू D. सो C टू D पुढे येतं, या ठिकाणी आलं C टू D. लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन, बघा करंट पुढे चाललाय, वरती चाललाय. करंटची डायरेक्शन ही D टू C आहे आणि लूपची डायरेक्शन ही C टू D आहे. मग लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे जो करंट असेल रेझिस्टन्सच्या अक्रॉस, रेझिस्टन्स कोणचा आहे, यस. या रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट किती आहे, I2 प्लस IG. मग रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो काही करंट असेल त्याचं साइन काय असणार आहे, पॉझिटिव्ह. का बरं, लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन काय सेम आहे म्हणून साइन होऊन जाणार आहे. प्लस असेल I2 प्लस किती असणार आहे, IG मल्टिप्लाय बाय S. ओके, कन्फर्म, पॉइंट क्लियर झाला आहे. ठीक आहे. आता पुढे चला, B टू C टू D झाला, आता D टू B असेल. सो नेक्स्ट D टू B, हा इकडे चालू D टू B.
मग आता इथं रेझिस्टन्स कोण आहे गॅलव्हॅमीटर लूपची डायरेक्शन कुठे चालली B टू D म्हणजे वरच्या डायरेक्शन करंट कुठे चालला आहे खाली DB म्हणजे पहिल्यांदा लूप कुठे चालला D टू B आणि आता करंट डायरेक्शन कुठे चालली आहे B टू D जर इथं व्यवस्थित चेक केलं ही आणि याच्यावाली करंट डायरेक्शन ही आणि याच्यावाली लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन काय आहे दोघं अपोजिट आहे करंट डायरेक्शन लूप डायरेक्शन दोन्ही काय आहे अपोजिट आहे ज्यामुळे जो करंट घेणार आहे रेझिस्टन्स कोणता आहे G या रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो काय करंट असेल त्याचं साइन काय घ्यायचं काय घेणार पॉझिटिव्ह व्हेरी गुड रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो काही साइन असेल ते काय असणार प्लस IG कॅपिटल G इज इक्वल टू 0 इक्वेशन आलं थर्ड ओके हे समजलं सर्वांना लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट आला मायनस रेझिस्टन्सच्या अक्रॉस करंट आला मायनस लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन आर अपोजिट रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट असेल तो प्लस लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट असेल तो मायनस लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन आर अपोजिट रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट असेल तो प्लस लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन आर अपोजिट रेझिस्टन्सच्या अक्रॉस जो करंट असेल तो प्लस इज इक्वल टू 0 बट इथे म्हणतो मी आता बट बॅलन्सिंग कंडिशन काय होती तर बॅलन्सिंग कंडिशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय होतं सेम होतं त्यामुळे जो करंट होता गॅलव्हॅमीटरच्या अक्रॉस तो करंट किती होता 0 बट पोटेन्शियल डिफरन्सच नाही पोटेन्शियल डिफरन्स इज 0 पोटेन्शियल डिफरन्स 0 याचा अर्थ काय आहे पूर्ण ब्रिज पुढे बॅलन्स कंडिशनला ती बॅलन्सिंग कंडिशन प्रूफ घ्यायची बरोबर का ही बॅलन्सिंग कंडिशनचं प्रूफ घ्यायचं प्रूफ कधी येणार आहे ज्या वेळेस गॅलव्हॅमीटरचा अक्रॉस करंट किती असेल 0 असेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे 0 असेल म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट B आणि पोटेन्शियल ॲट पॉइंट D आर इक्वल दॅट इज करंट अक्रॉस द गॅलव्हॅमीटर इज 0 I ऑफ G ची व्हॅल्यू किती आली 0 आणि ही I ऑफ G ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करायची सो याला म्हणतो मी इक्वेशन 4 पुन्हा सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2 and equation 3 substitute equation 4 in equation 2 and equation 3 मग आता I of G 0 सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 2 मध्ये I of G 0 सबस्टिट्यूट केला काय होणार आहे मायनस I1P प्लस I2R इज इक्वल टू 0 इक्वेशन 2 काय असेल मायनस I1P प्लस I2R इज इक्वल टू 0 ठीक आहे हे इक्वेशन झालं त्यानंतर पुढं इक्वेशन 2 कव्हर झालं आता I of G ची व्हॅल्यू कशामध्ये सबस्टिट्यूट करणार इक्वेशन 3 मध्ये मग इक्वेशन 3 मध्ये तुम्ही पॉज करून याला सॉल्व्ह करू शकता I of G 0 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची मग Q ने इथं मल्टिप्लाय केलं Q ने इथं मल्टिप्लाय केलं इथं 0 झाला म्हणजे ही टर्म 0 झाली त्यानंतर S ने इथं मल्टिप्लाय होणार आहे आणि S ने याला मल्टिप्लाय होणार आहे ही टर्म सुद्धा काय होणार 0 म्हणजे ही पहिली टर्म 0 झाली ही सेकंड टर्म 0 झाली आणि ही थर्ड टर्म 0 झाली का बरं I of G ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली ना मग आता राहिलं काय इक्वेशन जे आहे ते आहे मायनस I1Q मायनस I1Q आणि इथे S ने मल्टिप्लाय केलं प्लस I2S इज इक्वल टू 0 परत लिहितो इक्वेशन नंबर आहे मायनस I1Q प्लस I2S इज इक्वल टू 0 क्लियर होते सर्वांना ओके दोन्ही इक्वेशन्स एकदम क्लियर झाले ठीक मग आता हे दोन्ही इक्वेशन जर व्यवस्थित चेक केले तर ह्या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड जी आहे ती राईट हँड साइड इज इक्वल टू काय आहे 0 सो इथे लिहून घेतो ओके याला इथं कंप्लीट करू वरती लिहितो हे इक्वेशन तुम्हाला सर्वांना समजले असतीलच अशी अपेक्षा करतो कोण काय डाऊट असेल ते विचारू शकतो ठीक आहे सो आता बाय दिस इक्वेशन या इक्वेशन नंबर मी 5 देतो आणि इक्वेशन नंबर 6 आता दोन्ही जे इक्वेशन्स आहेत ते दोन्ही इक्वेशनची जी राईट हँड साइड आहे ती राईट हँड साइड काय आहे इक्वल आहे 5 आणि 6 मध्ये आणि दोन्ही इक्वेशन मी काय केले डिवाइड केले सो नाउ इथं म्हणतो मी मायनस I1P प्लस I2R इज इक्वल टू दोघांची राईट हँड साइड 0 आहे म्हणजे याची 0 इज इक्वल टू याची लेफ्ट हँड साइड असेल इज इक्वल टू काय होणार आहे मायनस I1Q प्लस इथे असेल I2S ठीक आहे क्लियर होते सर्वांना किंवा मी असं करू शकतो हे दोन्ही इक्वेशन मी डिवाइड करतो अजून नसतं समजत तुम्ही याला इक्वेशन 5 परत एकदा लिहितो
then equation 5 is इक्वेशन 5 मी परत लिहितो मायनस I1P याला मी या साईडला जर घेऊन गेलो तर ते येऊन राहणार आहे मायनस I2R. ठीक आहे, हे इक्वेशनला मी असं स्टार म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर 6 नंबरचं इक्वेशन असेल सिमिलरली 6 नंबरचं इक्वेशन काय होणार आहे मायनस I1Q याला लेफ्ट साईडला त्याच्या राईट साईडला घेऊन गेलो मायनस I1Q इज इक्वल टू असेल मायनस I2S. आता क्लिअर झालं, कन्फर्म मागं समजलं असेल तर आता हे क्लिअर. मग आता केलं काय रे, बघा हे मायनस मायनस प्लस होणार आहे, हा मायनस मायनस प्लस होणार आहे आणि हे दोन्ही काय केले डिवाइड केले. ठीक आहे, मग आता हे दोन्ही काय केले डिवाइड केले. डिवाइड केलं काय होणार आहे बघा I1P डिवाइडेड बाय I1Q इज इक्वल टू असेल I2R डिवाइडेड बाय किती आला आहे I2S. I1 गेट कॅन्सल, I2 गेट कॅन्सल. आता इक्वेशन काय आलं बघा P upon Q is equal to किती आलेला आहे R upon S and this is the required balancing condition of the piston bridge. बघा आपल्याला खूप काय घ्यायचं होता P upon Q is equal to R upon S. आलं का P upon Q is equal to R upon S. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय असणार आहे बघा इक्वेशन नंबर 7. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असा एखादा ब्रिज दिला असेल. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं जाईल हे ब्रिज सॉल्व्ह करा. मग तुम्ही काय करायचं फक्त ही बॅलन्सिंग कंडिशन चेक करायची. फक्त काय करायचं ही बॅलन्सिंग कंडिशन चेक करायची. मी याचा एक प्रॉब्लेम पण घेणार. मग ही बॅलन्सिंग कंडिशन ज्यावेळेस चेक करणार त्यावेळेस तुम्हाला समजेल की P upon Q इज इक्वल टू किती असेल R upon S. ज्यावेळेस हा रेशो इक्वल असेल त्यावेळेस जो करंट असणार आहे गॅलनमीटरच्या अक्रॉस तो करंट किती असेल 0 असेल. म्हणजे डायरेक्ट गॅलनमीटर काय करायचा काढून घ्यायचा. मग हे दोन्ही रेजिस्टन्स कसे आले सिरीज मध्ये, हे दोन्ही रेजिस्टन्स कसे आले सिरीज मध्ये आणि हे दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसे असेल पॅरलल मध्ये. ते तुमच्यावाला आन्सर असेल. क्लियर होते सर्वांना. याला म्हणणार दिस इज द रिक्वायर्ड condition for Wheatstone bridge. पॉइंट क्लियर होते सर्वांना. कन्फर्म. याला व्हिडिओ पॉज करून याला व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके ठीक. आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण. ही क्लिअर झाला असेल इथपर्यंत तुम्हाला बोर्ड साडीचा पॉइंट आहे. याचे पुढचे ऍप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. ते मीटर ब्रिज आपण बघूया. ठीक आहे, चला आता पुढे घेतो मी याचा एक प्रॉब्लेम घेतो. काय करूया करंट फ्लो आहे I1 एवढा. त्यानंतर या रेजिस्टन्सची काहीतरी व्हॅल्यू ठेवूया P आणि Q R आणि S. व्हॅल्यू अशी ठेवायची आहे का जो रेशो असेल तो रेशो हा बॅलन्स आहे तुम्ही चेक करायचा. मग रेशो बॅलन्स कधी होणार आहे समजा P आणि Q यांची व्हॅल्यू जर मी ठेवली याला 4 ठेवतो याला 2 ठेवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर R व्हॅल्यू जी आहे ती R व्हॅल्यू ठेवतो मी 12 आणि S व्हॅल्यू ठेवत आहे मी 6. ठीक आहे, S व्हॅल्यू किती ठेवत आहे 6. आता हे सगळं करंट वगैरे काढून टाकतो. याची सध्या आपल्याला इक्वेशन्स तर आपल्याला इक्वेशन भेटला. आता करंटची काही गरज नाही. गरज म्हणजे पुढे लागेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, पण आता सध्या काही गरज नाही. आता कुठेही तुम्हाला किरचॉफ व्होल्टेज लॉ वगैरे वापरायची गरज नाही. जनरल हे इक्वेशन वापरून तुम्ही काय फाइंड करू शकता तर हे इक्वेशन यूज करून तुम्ही कुठल्याही एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर 3 रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही चौथा रेजिस्टन्स इझिली फाइंड करू शकता. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं आहे फाइंड the equivalent resistance between A and C. बघा तुम्हाला काय सांगितलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स A आणि C मध्ये किती असेल तो फाइंड करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलंय तर P रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 4, Q या रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 2, R या रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 12 आणि S या रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे 6. ठीक आहे, असा सिंपल सा गुंडसा प्रॉब्लेम एकदम लॉजिकल प्रॉब्लेम आहे. मग कसं सॉल्व्ह करणार. ओके, आता याला सॉल्व्ह करून घेऊ बाय युजिंग सिंपल सेंटेन्स वापरणार बाय युजिंग कंडिशन ऑफ
Wheatstone network or Wheatstone bridge, Wheatstone bridge. काय Wheatstone bridge ची कंडिशन P upon Q is equal to R upon S. ही काय Wheatstone bridge ची कंडिशन म्हणजे हा रेशो आणि हा रेशो दोन्ही इक्वल जर असेल तर करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर काय असेल 0 म्हणजे गॅलव्हॅनोमीटर कुठेही डिफ्लेक्शन दाखवणार नाही. मग बघूया रेशो किती घेऊ आपण दाखवूया. P ची व्हॅल्यू किती आहे 4, Q व्हॅल्यू किती आहे 2, R व्हॅल्यू किती आहे 12 ओम. 2 ओम घेतो ना P 4 ओम 2 ओम हा 6 ओम आणि हा असेल 12 ओम. ठीक आहे. R रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी R या रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे 12 ओम आणि S या रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 6 ओम. जर हा रेशो राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड याचा जर रेशो इक्वल आला तर जो काही करंट असेल अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर काय घ्यायचा 0 घ्यायचा म्हणजे गॅलव्हॅनोमीटर काय करायचं डायरेक्ट काढून टाकायचं. ठीक आहे. मग आता व्हॅल्यू बघू 4 डिवाइडेड बाय 2 2 12 डिवाइडेड बाय 6 2. रेशो काय आला रेशो काय आला इक्वल आला. मग रेशो इक्वल आला then current across the galvanometer is 0. करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर काय असेल 0 असेल म्हणजे सिंपल काय करायचं पॉइंट B आणि पॉइंट D मध्ये कुठेही गॅलव्हॅनोमीटर जोडायचं नाही. डायरेक्ट डायग्राम मधून काढून टाकायचं. ही तुम्ही रफ डायग्राम घेऊन याला सॉल्व्ह करू शकता. हे सगळ्यांनी सॉल्व्ह करून मला काय करायचं याच्यावर फोटोग्राफ्स पाठवायचे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे. मग आता B आणि D मध्ये कुठे रेजिस्टन्स आला का नाही कारण नाही आला तर करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर काय आला 0. मग करंट अक्रॉस द गॅलव्हॅनोमीटर 0 आला तर गॅलव्हॅनोमीटरचं काही काम आहे का अजिबात नाही. डायरेक्ट त्याला काढून टाकायचं. त्याला काढून जर टाकलं तर हे दोन्ही रेजिस्टन्स बघा कसे आले सिरीज मध्ये आले का. हे दोन्ही रेजिस्टन्स कसे आले सिरीज मध्ये आणि या दोघांचं कॉम्बिनेशन कसं आलं पॅरलल मध्ये. मग आता सॉल्व्ह करू नये ना. मग याची डायग्राम मी क्लिअर करून देतो. सो याची डायग्राम पुढे असेल या पद्धतीने. हा एक रेजिस्टन्स हा दुसरा रेजिस्टन्स सिरीज मध्ये हा तिसरा रेजिस्टन्स आणि हा चौथा रेजिस्टन्स सिरीज मध्ये. तुम्हाला विचारलं काय ए आणि सी मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करा. हा पॉइंट असेल B आणि हा पॉइंट असेल D. हा रेजिस्टन्स असेल P हा रेजिस्टन्स असेल Q. P इज इक्वल टू होता 4 ओम Q इज इक्वल टू आहे 2 ओम R इज इक्वल टू आहे 12 ओम आणि S हा रेजिस्टन्स आहे 6 ओम. मग आता सिंपल आहे रेजिस्टन्स इन सिरीज ऍडिशन करतो रेजिस्टन्स इन सिरीज ऍडिशन करतो रेजिस्टन्स इन पॅरलल त्याला डिवाइड करतो. P आणि Q हा रेजिस्टन्स कसा आला सिरीज मध्ये म्हणजे P Q म्हणजे 4 2 इज इक्वल टू असेल 6 ओम. मग आता 6 ओम म्हणजे दोघांना काय करायचं काढून टाकायचं आणि त्याच्या इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स त्याला रिप्लेस करायचं. हा आलेला आहे 6 ओम. समजतंय सर्वांना एकदम सोपं आहे बघा. हा आलेला आहे P Q ची ऍडिशन किती आली 6 ओम. मग सिमिलरली R आणि S या दोघांची ऍडिशन होणार R S किती असेल 12 ओम हा असेल 6 ओम 12 6 18 ओम. आता या दोघांची ऍडिशन होऊन जाणार आणि तो रेजिस्टन्स असेल 18 ओम. इथं असेल R S. हे सगळ्यांना एकदम सोपं लेक्चर आहे बघा. तुम्ही फक्त व्यवस्थित लक्ष द्या. असेल 18 ओम. मग आता हे दोन्ही रेजिस्टन्स ए आणि सी मध्ये मला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. हे दोन्ही रेजिस्टन्स कसे आले पॅरलल. मग ह्या दोघांचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसे असेल सो A and C इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ याला R of AC is equal to घेणार. याला मी नाव देतो काय नाव द्यायचं R1 प्राइम म्हणून आणि याला म्हणतो मी R2 प्राइम. R1 प्राइम is equal to P plus Q is equal to 6 ohm आणि R2 प्राइम is equal to R plus S is equal to 18 ohm. मग आता हे दोघांची काय करणार आहे जनरल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे 1 upon R of AC दोन्ही कसे आहेत पॅरलल 1 upon R of AC is equal to असेल 1 upon R1 प्राइम प्लस असतो 1 upon R2 प्राइम. व्हॅल्यू टाकून घेऊ 1 upon 6 प्लस 1 upon किती असेल 18 म्हणजे 1 upon R of AC येऊन जातो 18 plus 6 divided by 6 multiplied by किती असेल 80. याला तुम्ही सिंपल लिहिणार R of AC is equal to 18 multiplied by 6 upon 18 plus 6 हा तुमच्याला ऍक्च्युअल रेजिस्टन्स असेल कशामध्ये ओम मध्ये.
सो अशा पद्धतीने आपण इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स हा फाइंड करू शकतो. सगळ्याला प्रॉब्लेम समजला आहे? एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त बॅलन्सिंग कंडिशन घेऊन रेझिस्टन्सचे रेशो चेक करायचे. जर रेझिस्टन्सचे रेशो हे जर इक्वल येत असेल, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड हा रेशो जर इक्वल जर आला, मधला गॅलॉमीटर डायरेक्ट काढून टाकायचा. उरलेले रेझिस्टन्स कसे असतील सीरीज मध्ये, हे दोन्ही कसे आले सीरीज मध्ये, हे दोघांचे ऍडिशन एक रेझिस्टन्स, या दोघांचे ऍडिशन एक रेझिस्टन्स, दोन्ही रेझिस्टन्स कसे आले पॅरलल. दोघांना आपण काय करणार, सॉल्व्ह करणार. जमेल सर्वांना? नक्की कन्फर्म? तर या पद्धतीचा अजून एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो. हा प्रॉब्लेम कंप्लीट करून घ्या. ओके, आता तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम आहे, फाइंड द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड सी. याचे फोटोग्राफ्स तुम्ही मला पाठवायचे आहे. सो इथे घेतो मी वेलो, तर आहे किती घ्यायचा, 3 ओम म्हणून, 3 आणि 4 इथं असेल 4 ओम म्हणून आहे. इथं जो असेल तो असता आहे गॅलव्हॅनोमीटर. करंट अक्रॉस दी गॅलव्हॅनोमीटर. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेन की जर बॅलन्स कंडिशन नसेल तर बॅलन्स कंडिशन नसताना कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सो पी आणि क्यू झाला, इथं असेल आर आणि इथं असेल एस. सो याला 4, याला घेऊया 8 ओम आणि इथला आहे 2. ओके, ठीक. आता हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी, हा प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायचा. व्यवस्थित सॉल्व्ह करा, कुठे कन्फ्यूज होऊ नका. जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण घेतलंय ते थोडं व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स व्यवस्थित ऐकू शकता. पी आहे 12 ओम, क्यू आहे 3 ओम, आर आहे 8 ओम आणि एस आहे 2 ओम. ओके, सर्वांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा. दोघांचा रेशो घ्या. हे दोघांचा रेशो 3 ओम आणि हा किती आहे म्हणजे 12 डिवाइडेड बाय 3, 4 ओम येऊन जातो. 4 डिवाइडेड बाय 8 डिवाइडेड बाय 2 हा सुद्धा असेल 4 ओम. 4 आणि 4 दोन्ही काय आले, इक्वल रेशो आले. करंट अक्रॉस गॅलव्हॅनोमीटर किती असेल, 0. हा गॅलव्हॅनोमीटर काय करायचा, काढून घ्यायचा. मग हे दोन्ही रेशो कसे होऊन जातील, सिरीज. हे दोन्ही कसे असतील, सिरीज. दोघांचं कॉम्बिनेशन पॅरलल मध्ये. जमेल सर्वांना? सो मागचं जे प्रॉब्लेम्स राहिलं त्याचं आन्सर तुम्ही मला सेंड करायचं. याचं पण आन्सर तुम्ही मला काय करायचं, सेंड करायचं. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोटो येत नाहीये, मला घरी फोन करायला सांगू नका. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित आणि रेग्युलरली लेक्चर बघत चला आणि कंप्लीट करत चला. काही डाऊट असेल तर तुम्ही मला सेंड करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.